श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्हाला पण असं आवडेल का की टाकाऊट गाऊनपासून आपल्याला नवीन प्रकारची पायपुसणी करता येईल? कसं ते पाहूया. चला, पहिल्यांदा मी एक वापरात नसलेला एक गाऊन घ्यायचा आहे. त्याच्यातील मधोमध वरचा भाग कट करून काढायचा आहे आणि खालचा जो भाग आहे तो जाडसर स्वरूपाचा असतो, तो आपल्याला पायपुसणीसाठी कट करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी गाऊनचा वरचा भाग कट केलेला आहे आणि जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये चौक आयताकृती कट करून घेणार आहे. आपल्या पायपुसण्याचा जेवढा आकार असतो तेवढंच कापड मी यामध्ये घेणार आहे. तुम्ही पाहू शकता पायपुसणीच्या आकाराचे मी कापड कापून घेतलेले आहे आणि आता या कापडावरती 1-1 इंचाने मी पेन्सिलने रेषा मारणार आहे. अशा 1-1 इंचाच्या अंतरावर पेन्सिलने खुणा करून घेतल्यानंतर मी यावरती पेन्सिलीने रेषा मारून घेणार आहेत. अशा प्रकारे रेषा मारून झाल्यावरती यावरती आपल्याला शिलाई मशीनने टिपा मारून घ्यायच्या आहेत. एकदम सरळ टिप आली पाहिजे. जी प्रत्येक रेषा आहे त्यावरतीच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे सरळ रेषा आलेल्या आहेत. अशाच प्रकारे आपल्याला शिलाई मशीनने टिपा मारून घ्यायच्या आहेत. आता राहिलेल्या कापडाचा आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्या काढायच्या आहेत, पण पट्ट्या जाडसर असाव्यात. बाकीचा जो राहिलेला गाऊनचा भाग आहे त्याच्या या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. अशा आपल्याला भरपूर पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका. अशा प्रकारे मी सर्व पट्ट्या काढून घेणार आहे आणि या पट्टीला पुढे मी जाडसर मोठी पिन लावणार आहे आणि जे आपला पायपुसणीचा भाग आहे त्याच्या प्रत्येक शिलाईतून ही पट्टी नाडी ओवल्याप्रमाणे ओवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे ओवत आहे. आपले असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक लाईनमध्ये 1-1 नाडी ओवल्यासारखं ओवून घ्यायचं आहे आणि ते पूर्णपणे सपाट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पायपुसणीला सुरकुत्या येणार नाहीत. अशा प्रकारे खाली ठेवून हाताने नीट पसरून घ्यायचे आहेत. असंच आपल्याला राहिलेल्या लाईनमधून नाडी ओवत राहायची आहे. त्या पट्ट्यांची पट्ट्या जाडसर कापल्यामुळे त्याचा फुगीरा आकार येणार आहे पायपुसणीला. त्यामुळे आपली पायपुसणी ही जाड स्वरूपाची आणि चांगली स्वरूपाची होणार आहे. असंच आपल्याला संपूर्ण पायपुसणीला करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी काही लाईन भरलेल्या आहे, त्यामुळे किती छान दिसत आहे ते. आता संपूर्ण पायपुसणीच्या त्या नाड्या ओवून झाल्यानंतर त्याला मी गुलाबी पट्टीचा गोट मारणार आहे. ही पट्टी आपल्याला 2 इंचाची घ्यायची आहे आणि त्याला कडेने बरोबर दुमडून गोट मारल्यागत आकार देणार आहे. गोट मारून झाल्यावर आपली पायपुसणी बघा किती सुंदर आणि सुबक दिसत आहे ते. तुम्हाला हे असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.